नागपुरात खळबळ, बेपत्ता अथर्वचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळला. हत्येचा संशय बळावला. कडमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा रेल्वे उड्डाणपुलाखाली शनिवारी दुपारी एका 14 वर्षीय मुलाचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा मृतदेह अत्यंत संशयास्पद स्थितीत मिळाल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले असून ही निर्घृण हत्याच असल्याचा संशय आता अधिक बळावला आहे. भरतवाडा रेल्वे क्रॉसिंग परिसरातील नागरिकांना हा मृतदेह दिसताच त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केलं. मृत मुलाची ओळख अथर्व दिलीप ननोरे, वय 14 वर्ष, राहणार माहुरे, इंधन केंद्राजवळ गिट्टी खदान, नागपूर अशी पटली आहे. अथर्व हा 2 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवाच्या शोभायात्रेदरम्यान बेपत्ता झाला होता. या प्रकरणी त्याच्या आईने गिट्टी खदान पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दिली होती. 2 दिवसांपासून त्याचा शोध सुरू असतानाच शनिवारी दुपारी भरतवाडा पुलाखाली एका पोत्यात त्याचा मृतदेह आढळून आला. एका निष्पाप मुलाचा असा अंत झाल्याने ननोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच कडमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह पोत्यात बांधलेला असल्याने हे क्रूर हत्येचे प्रकरण असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून पुढील तपासासाठी हे प्रकरण गिट्टी खदान पोलिसांकडे सोपवण्यात आलं आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी पोलीस तांत्रिक पुरावे आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.